नमस्कार. मराठवाडा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, आज मी बोरी खुर्द या गावामध्ये आलेलो आहे आणि या गावची परिस्थिती अशी आहे. या गावचं मतदान आहे 1200 ते 1300 गाव या गावचं मतदान आहे. याबरोबरच या गावाला नंदू तांडा पण जोडलेला आहे. त्या तंड्याचं 200 मतदान आहे जवळपास. परंतु या गावची अशी परिस्थिती आहे, या गावाला लोकप्रतिनिधी केवळ मतदान मागण्यासाठी येतात असं या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. या गावाला यायला रस्ता नाही. परंतु या गावचं जे मुख्य स्थान असतं, सरपंचाला बसण्यासाठी जी ग्रामपंचायत असते, ही ग्रामपंचायत पावसामुळे पडलेली आहे. आता पाहत माझ्या उजव्या हाताला पाहता, ही ग्रामपंचायत पूर्णपणे बरका झाली आहे. याबरोबरच या गावच्या जिल्हा परिषद शाळेची परिस्थिती सुद्धा हीच आहे. या गावचे ग्रामपंचायत प्रतिनिधी रामकिशन पंधरवाडा आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून या गावाबद्दलची जी माहिती आहे, ग्रामपंचायत कधी होती, ग्रामपंचायतचा प्रस्ताव टाकलेला आहे का किंवा काय अडथळे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात. तर ग्रामपंचायतचा आज आपल्या इथं गावामध्ये कमीत कमी 9 आपल्या ग्रामपंचायतल्या सदस्य आहेत. तर आज गावामध्ये ग्रामपंचायतचे हाल असे आहे. आज आम्ही कमीत कमी 2000 तर 16 पासून जिल्हा परिषदची रूम आहे आमची ग्रामपंचायत म्हणूनच केली आहे, उग घरगुती. तर या ग्रामपंचायतीमध्ये मी आज 5 वर्ष झालं झटावलो आपल्याला नवीन इमारत आणण्यासाठी. तर आलेली आहे नवीन आपल्याला इमारत. तर एक बार तुरटीमध्ये वापस गेलती. तर लोकसंख्येच्या 2011च्या हिशोबानं तर लोकसंख्या 1503च्या हिशोबानं आपल्याला 25 लाख रुपये भेटली होती मंजुरी. तर ते लोकसंख्या बसना झाल्यानं सरकारनं आपल्याला रिटर्न वापस केली मंत्रालयामध्ये. रिटर्न 20 लाख रुपये बसलेत. त्यानंतर आम्ही 5 लाख करून आम्ही मंजुरी आणलेली आहे 20 लाखाची. आपले जिल्हा परिषदचे आज गिरी साहेब आहेत पंचायत समितीचे, त्याला सगळा प्रस्ताव दिलेला आहे. प्रशासकीय मान्यता थरावर आहे, अजून झाली नाही. तर असं आमच्या हिशोबानं गावाल्या तर्फे ग्रामपंचायतीच्या तर्फे अर्जंट हातावर येणं काम घेण्याची लय गरज आहे. आज सगळं सामायन आमच्या जिल्हा परिषद मध्ये काही कॉम्प्युटर काही असते, तर सगळं ते कुठंच दुरुस्तीमध्ये कुठंच राहिलं नाही, सगळं भिजून गेलेलं आहे. तर असे हाल आहे. त्याच्यासाठी प्रशासकीय शासनाला आमच्याकडून विनंती आहे, लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता देऊन आमच्या ग्रामपंचायतीला मदत करण्यासाठी हेच मी पुढची आशा करतो. त्याची 2 दिवसापूर्वी आपल्या याच शाळेवर झेंडा फडकवला, याच जी ग्रामपंचायत होती, ग्रामपंचायत तुम्ही झेंडा फडकवला गेला. अशी परिस्थिती आहे, ज्या त्या कंडिशनला जर ही अशी कंडिशन झाली असती तर इथं जीवित हानी होऊ शकली असती का? 100% होत होती ना. आम्ही शेवकायला आज महिना झाला या गोष्टीवर मी परस्पर आम्ही सांगतच आहोत. शेवकाला आपले चोंडे साहेब ग्रामसेवक आपलं बळी सेवक आहे ना, याच्या बाबतीत झेंडा केला त्यावेळेस आम्ही 100% त्याला जबाबदारी दिली ती सगळ्याला, दोघा तिघाला. बा इथं थोडं सांभाळून राहा. आपल्या इथं घिसड्याचा पाल आहे बाजूला, घिसड्याचा पाल बाजूला इथं टाकला होता. तर आम्ही अशी घटना होईल म्हणून, पाऊस जास्त झालाय म्हणून त्या घिसड्याला पाल सुद्धा बाजूला काढलाय आम्ही. ताई, आपण या गावच्या सरपंच आहात. सरपंच म्हणून शासनाला काय विनंती करणार? काही नाही विनंती, ग्रामपंचायत मंजूर करून द्यावं. शासनाने ग्रामपंचायत मंजूर करून द्यावं. इथे एक ग्रामपंचायतचीच अडचण आहेत का, गावातल्या बाकी काही आणखी अडचणी आहेत? बाकी बघू अडचण. जिल्हा परिषदची शाळा कशी आहे? बघू गळायला शाळा. जिल्हा परिषद शाळा पण गळाली, म्हणजे आता ग्रामपंचायत पडले म्हणजे उद्या आणखी पाऊस जर झाला तर शाळा पण पडू शकते. ही वस्तुस्थिती या गावची आहे. आपल्यासोबत या ठिकाणी नवतरुण मंडळी, त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक आहेत. आपल्या सोबत ज्येष्ठ नागरिक आहेत. काका, तुमचं नाव काय? बापूराव शावजी साहेब. बाबराव काका, या गावचं तुम्ही नागरिक, तुमच्या जवळपास तुम्हाला 50-60 वर्षाची दिसताय माझ्या बघण्यावर. तुम्हाला काय म्हणायचं की बाबा गावची परिस्थिती काय, याकडे गावचे या लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य येतात का, पाहतात का, विचार करतात का? त्या आमदार खासदारकडे आपण वेळोवेळी विचार करून सुद्धा येत नाही, तरी त्यांना आणखी विनंती करून थोडस येण्यास भाग पडावं हे मत आहे. तुम्ही विनंती करावं. आम्ही आमच्या माध्यमातून करावं का तुम्ही विनंती करायची? नाही, तुम्हीच करावं. आम्हीच करावी. आम्ही तर विनंती करतोय. या गावचं म्हणणं आहे की आमच्या या पत्रकारितेच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आपण प्रशासनाला किंवा लोकप्रतिनिधींना कळवावं की बाबा या गावची परिस्थिती बिकट आहे. या गावकडे तुम्ही फक्त मतदान मागण्यासाठी येता, मतदान झालं की या गावकडे पाठ फिरवतात. सध्या स्थिती पाहिली तर घोडज पासून या बोरी गावापर्यंत येण्यासाठी या गावाला रस्ता नाही. या गावाला जर एखादा पेशंट झाला, साप चावला किंवा एखादी बाई डिलिव्हरीसाठी येत असेल तर
तर या गावचा पेशंट कंधारपर्यंत पोहोचू शकत नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आता सध्या पाहता तुम्ही इथली जी ग्रामपंचायत आहे ही ग्रामपंचायत पूर्णपणे बरखास्त झालेली आहे. या ठिकाणी बसण्यासाठी या ग्रामपंचायतला जागा सुद्धा नाही आहे. मग या लोकप्रतिनिधीला जर जागा बसण्यासाठी नसेल तर या लोकांचं काय हाल असेल, ही वस्तुस्थिती आपल्याला या गावची दिसून येत आहे. नुकतीच 2 दिवसापूर्वी कोट बाजार येथे एक घर पडून 2 व्यक्तींचा मृत्यू झाला. या ठिकाणी ग्रामपंचायत बांधायला प्रशासन बघत नाही, तर या घरकुलाकडे कोणत्या परिस्थितीतून बघणार, अशी वस्तुस्थिती झाली आहे. मराठवाडा न्यूज, कंधार.